10 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधान प्रतिकृतीची अवमानना झाल्याची घटना घडली। या घटनेच्या निषेधार्थ ठिकठिकाणी तीव्र आंदोलन पुकारण्यात आले। पोलिसांनी खऱ्या आरोपींना न शोधता आंदोलनकर्त्यांवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले। त्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये घेतलेले विधिज्ञ लॉचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला। त्यांची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि निरपराध लोकांचे कोम्बिंग ऑपरेशन थांबवावे याकरिता वंचित बहुजन आघाडी अंजनगाव सुर्जीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे, असे निवेदन तहसीलदार अंजनगाव सुर्जी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे। यावेळी तालुका अध्यक्ष रोशन इंगोले, उपाध्यक्ष पंकज वारुळे, सुनील राक्षेसकर, महेंद्र वानखडे, नंदू वानखडे, विपिन अनोकार, राजेंद्र वानखडे, सौदागर, शेख समीर, विजय इंगळे, संगरतन सरदार, रत्नदीप रायबोले, रोहित इंगळे, विजय वानखडे, रोशन इंगळे, आकाश इंगळे, विलास इंगळे, कुलदीप वानखडे, गणेश धुळे, अनिल लवाळे, प्रभाकर लवाळे, सूरज वानखडे, रत्नदीप लबडे, रोशन लबडे आणि रामराव वानखडे आदी उपस्थित होते। जे संविधानाच्या प्रियांबलाचा जो अवमान झाला त्याबद्दल वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, त्याचप्रकारे सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि फुले शाहू आंबेडकर विद्वत सभा यांच्या वतीने आम्ही अंजनगाव तालुक्याच्या वतीने परभणीमध्ये झालेल्या प्रकरणाबद्दल निषेध जाहीर करतो आणि हे प्रकरण वारंवार होऊ नये म्हणून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की हे नेहमी महाराष्ट्रात होणे आणि यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होणे, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात एक गढूळ वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या बाळासाहेब गणोरकर, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, अकोला। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।